पांडुरंग हरी सखींनो. तर आज ही सकाळची तयारी, गावाला जायचं आहे मला आणि यासाठीची ही तयारी. तर कार्तिकी एकादशी आहे, म्हणजे आजचा हा दिवस म्हणजे कार्तिकी एकादशीचा दुसरा दिवस. तर गावाला काला असतो आणि त्यासाठी आम्हाला निघायचं आहे म्हणून ही तयारी केली. ठीक आहे ना. तर घर सोडायचं म्हटलं ना की सगळं एका स्त्रीला सगळं करून निघावं लागतं घरातून. आता देवाची पूजा, काला केला थोडासा देवासाठी, नैवेद्य केलं आणि एवढं सगळं करून बाकी इतर पण कामं असतात ना घरी. आणि एवढं करतपर्यंत 9:15 वाजले. तुम्हाला दिसते आहे घड्याळावर. आणि 9:15 वाजले. बस काही नमस्कार केला आणि चला निघायचं आता. तर सकाळचं हे सगळं निसर्गरम्य वातावरण, सुगंधित वातावरण आणि धार्मिक वातावरण, त्या वातावरणामध्ये सकाळचं हे निघणं. आणि मला तर खूप आवडतं सकाळी प्रवास करणं, तर मला खूप आवडीचा विषय आहे माझा. तर सकाळी निघालो आणि बरं, या कार्तिकी एकादशीचा एक म्हणजे हे आहे, एक कथा आहे की या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात आणि त्यासाठी म्हणून मग हा म्हणजे कार्तिकी एकादशी पाळली जाते. तर आमच्याकडे ना गावाला रात्री जागरण वगैरे सगळं केलं जातं, भजन असतं रात्री आणि सकाळी काला करतो, म्हणजे आदल्या दिवशीच्या उपासाला सगळं हे असतं. सगळी मजा करत आम्ही निघालो. खरंच ना इतकं स्वर्गीय वातावरण होतं आणि खूपच छान वातावरणामध्ये सकाळचं हे निसर्गरम्य वातावरण बघा किती सुंदर ना. आम्ही गाडी थांबवून सगळं टिपलं मग बघा. आणि तिकडनं येत होत्या सगळे गाई म्हशी आणि त्यांना आम्ही रस्ता देऊन पुन्हा आम्ही थांबून गेलो होतो थोड्या वेळासाठी आणि मग निघालो. पोचलो आम्ही मंदिरामध्ये. मला माझी जी पूजा होती मंदिरातली ती आटोपली आणि आम्ही हा कार्यक्रम पहिले खूप मोठ्या प्रमाणात असायचा. आता याचं प्रमाण जरा थोडं कमी झालं, कारण तेवढं शक्य होत नाही आम्हाला. कारण सासरे वगैरे कसे ना गावातच असायचे. आता सासरे माझे नाही आहेत आणि मग तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात असायचं. आता शक्य होईल तेवढं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो. मी आज जाण्याचं कारण म्हणजे माझ्याकडे डॉगी आहे आणि मग कसं त्याला रात्री ठेवता नाही येत आणि घेऊन जायचं म्हटलं तर इतक्या लोकांमध्ये कुठे घेऊन जायचं ना. तर अशा पंक्ती पडतात आणि हे सगळं ज्या ताई आहे ना, या ताई आमच्याकडे नेहमी इथे काल्याच्या पोळ्या, भाजी वगैरे त्याच करतात. इतकं सुंदर स्वयंपाक असतो, त्याच करतात. त्यांची विचारपूस हे सगळे गावातले लोक. आणि अरे हां, हे काका आहेत ना, हे काका त्यांना शुगर आहेत आणि ते सतत जिलेबी मागत आहे. त्याच्यामुळे त्यांना कोणी जिलेबी देत नसेल तर मी म्हटलं त्यांना थोडीशी देऊन द्या ना, म्हणून माझ्या रिक्वेस्टमुळे दिली आणि सगळे हसायला लागले. या इथे आजी आहेत. या आजींचे मिस्टर या मंदिराचे पहिलेपासूनचे पुजारी होते. त्यांचं माइंड आता स्टेबल नाही आहे, पण ते अजूनही या मंदिराची ओढ त्यांना आहे आणि त्यांना पाठवलं म्हणे जबरदस्तीने की तू जा, तिथलं सगळं काल्याचं तू माझ्यासाठी घेऊन ये, प्रसाद आणून दे, जेवणाचं घेऊन ये सगळं. तर त्यासाठी त्या सांगत होते, त्यांचे किस्से सगळे सांगत होत्या आणि ते आम्हाला ऐकण्यामध्ये खूप छान वाटत होतं. आणि मंदिराचे काही किस्से होते, त्या सगळ्या सांगत होत्या. खूप छान वाटत होतं. आणि गावामध्ये ना एक प्रेमाचा असा ओलावा असतो. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येकांच्या बोलण्यामध्ये एक आपुलकी, जिव्हाळा असतो. इथे या ज्या काकू आहेत त्या वाढण्यासाठी लागतं ते सगळ्या बकेटा भरून देणं सगळं. आता सुरुवातीला सगळ्या पंक्ती आटोपल्या. आता राहिलेले लोक बफे घेत आहेत, म्हणजे स्वतःच्या हाताने घेऊन जेवण करत आहे. काहींना वाढून दिलं जातं, कारण म्हातारे आहेत ते, तर त्यांना वाढून दिलं जातं. काही लोक आपल्या हाताने घेतात आणि अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे. तर आजचा हा व्लॉग आपल्याला आवडला असेल ना, तर नक्कीच कमेंट करून मला सांगा आणि सबस्क्राईब करा सखींनो.
कारण आपल्याला पुन्हा भेटता येईल. विठ्ठलाच्या कृपेने ना आपल्या सर्वांना आरोग्य, सुख, शांती, समृद्धी मिळो या शुभकामनेसह पुन्हा भेटूया आपल्या अशाच छानशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये.